शेतकरी मित्रांनो बघा की या ठिकाणी जे कांद्याला वॉटर सोल्युबल आहे ते वॉटर सोल्युबल कसे सोडले जातात याच्यात आपण 12x सोल्युशन केलं हे पंपामध्ये टाकलेलं आहे। याच्यामध्ये या पद्धतीने बोरचं पाणी चालू आहे, हे बोरचं पाणी या ठिकाणी चालू केलेलं आहे। अशा पद्धतीने चालू बंद करायचं। पंप निम्मा भरला की आपण काय करतो याच्यामध्ये 12x किंवा जे वॉटर सोल्युबल आहे याचं सोल्युशन टाकायचं। लिक्विड फर्टिलायझर आहे हे याच्यामध्ये टाकल्यानंतर पूर्ण पंप भरून घ्यायचा। याच्यातून आउटलाईन निघलेली पंप चालू करायचा। बॅटरीवरचा पंप आहे, चार्जिंग करून आणायचं, बॅटरी चालू करायचा। याच्यातून काय केलं दुसऱ्या लाईनला या ठिकाणी इकडून पाणी येते आणि पुढे जाते। पुढच्या साईडला काय करायचं आपल्याला या ठिकाणी ते जोडायचं दुसरी नळी। पंपातून प्रेशर निघणारं पाणी आहे ते या ठिकाणी जोडलेलं आहे आणि त्या ठिकाणी पुढे काय होतं पूर्ण प्लॉटला या ठिकाणी कांद्याच्या प्लॉटला आपल्याला ठिबकला डायरेक्टली काय करता येते हे जे 12x आहे जे वॉटर सोल्युबल आहे ते वॉटर सोल्युबल सोडता येतात। याच्यामुळे काय होतं की कांद्याची साईज व्हायला कांद्याला जे लिक्विड फर्टिलायझर आहे किंवा वॉटर सोल्युबल आहे ते वॉटर सोल्युबल सोडायला फायदा होतो। आपण हे कशा पद्धतीनं कुठले वॉटर सोल्युबल कशा पद्धतीने सोडता आपल्याकडे काही वेगळं जुगाड आहे का अशा पद्धतीनं आम्हालाही कळवा, कमेंट करून सांगा। आम्ही अशा पद्धतीनं चार्जिंगचा जो पंप आहे त्या पंपाच्या साहाय्याने बोरच्याच याला एक साधारणपणे एक साधा जुगाड शेतकरी बांधव सगळंच वापरतात, जुगाड नाही म्हणता यायचं। या पद्धतीनं सिस्टीम केलेली त्या सिस्टीमने हे जे वॉटर सोल्युबल ते वॉटर सोल्युबल सोडले जातात।